नमस्कार मित्रांनो, शिक्षण म्हणजेच यश नाही. शिक्षण हे कधीही तुमचे यश किंवा भविष्य हे ठरवू शकत नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत की ज्यांनी खूप कमी शिक्षण घेतलेलं आहे परंतु ते खूप यशस्वी व्यक्ती आहेत. शिक्षण महत्वाचं नाही असं नाहीये, परंतु तोच एकमेव पर्याय नाही. तुमचं यश ठरतं ते तुमच्या जिद्दीवर, मेहनतीवर आणि तुमच्या स्वप्नांवर, तुमच्या स्वप्नांमध्ये असणाऱ्या ताकदीवर. तुम्ही आपल्या स्वप्नांसाठी स्वतःला किती झोकून द्यायची तयारी आहे याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे. अशी कित्येक उदाहरणं आहेत. त्या उदाहरणांपैकी एक उदाहरण म्हणजे रिलायन्सचे सर्वेसर्वा धीरूभाई अंबानी, ज्यांनी आपल्या गावामधून शहरामध्ये येऊन खूप मोठं साम्राज्य उभं केलं. ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये फक्त पेट्रोल पंपावरती काम केलं आणि समोसे विकण्याचं सुद्धा काम केलं आणि आज ती व्यक्ती रिलायन्स, की जे सगळ्यात मोठं साम्राज्य उभं केलं. आणि दुसरं उदाहरण म्हणजे आपला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, ज्यांना शिक्षण अर्धवट सोडून क्रिकेटमध्ये आले, फक्त 12वी, आणि त्यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली. फक्त आणि फक्त क्रिकेट हेच त्यांचं जीवन होतं, हेच त्यांचं आयुष्य होतं आणि म्हणून ती व्यक्ती आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखली जाते. त्यांच्या शिक्षणाने ह्या गोष्टी ठरवल्या का? कधीच नाही. पण त्यांच्या स्वप्नांसाठी, त्यांना जे आयुष्यामध्ये हवं होतं त्याच्यासाठी त्यांनी स्वतःला किती झोकून दिलं, किती त्यासाठी कष्ट घेतले हे महत्वाचं होतं आणि त्या गोष्टींवरती त्यांचं यश अवलंबून आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला पडलेले मार्क्स, आपल्याजवळ असणारी डिग्री ही कधीच महत्वाची नाहीये आपल्या यशासाठी. कारण शिक्षण हे गरजेचं आहे, परंतु फक्त शिक्षण हे तुमचं यश किंवा भवितव्य ठरवू शकत नाही. म्हणून उठा, स्वप्न पहा आणि जिद्दी बना तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. म्हणून डिग्री नसेल तरी चालेल, पण दिशा ही असायला पाहिजे. मार्क्स कमी मिळाले तरी चालतील, पण आपल्या मनगटांमध्ये ताकद असली पाहिजे. शिक्षण हे एक साधन आहे, ते अंतिम ध्येय नाही. म्हणून तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा आणि ते स्वप्न जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत शांत बसू नका. धन्यवाद.